तुम्ही जसं म्हणाल तसंच लग्नानंतर मुलं झाली, त्याच्यानंतर 2-3 वर्ष घरात होते, नंतर घरात राहून आणि नंतर एकटं राहून जशी मुलं दिवसभराच्या शाळेमध्ये घातले, फुल डे ते जायचे आणि ती बाई एकटी घरात असायची. आणि मग तिला काम काय आहे, ती काय करायची, आणि मुलांना पण स्कूलमध्ये डबे असायचे, हे असायचे, तिला ऑलमोस्ट तिला जास्त काही काम नसायचं. तर तिला नाद लागला मोबाईलचा. जसे काहीतरी कॉमेडी रील जसे टाकतात किंवा शॉर्ट्स टाकतात ह्याच्यावरती की असंच मोबाईल बघत तुम्ही काम करताय आणि हे करताय, आणि तिच्या बाबतीत लिटरली हे बघितलेलं आहे. तिच्या घरातलं म्हणजे तिचे हजबंड इतके हे झालेले की ते बघून की आता हिला मी बाहेर कसं काढू ह्याच्यातून. मग नवऱ्याने फक्त एकदा विचारलं की इथं आपण हे करू आणि हे तू करणार का, तर ती हो म्हणली. नंतर नंतर स्टुडंटमध्ये मिक्स व्हायला लागली, मग वातावरण तसं झालं, एकमेकांशी गप्पा मारणं, हे करणं. मग तुम्ही काय करता, मग ती म्हणजे मी काहीच नाही करत नाही. मग तो काहीच करत नाही हा जो आहे तो थोडा तिला कॉन्फिडन्स देण्यासाठी आम्ही खूप हे केलं, काहीतरी तुम्ही करताय ना, हे काय करताय, हां, आणि खूप छान करताय. तर ह्याच्यातूनच तिला हळूहळू बाहेर काढलं. 8 दिवसाच्या आत तिचा नवरा सोडायला यायचं पण बंद झाला, तिचं मोबाईलकडे लक्ष लागणंही बंद झालं, ती डिझाईन करताना इतकी रमायला लागली आणि बोलायलाही लागली. त्याच्यानंतर 6 महिने म्हणजे ती क्लास करून शिकून गेली. मग परत ती म्हणली आता मी तर थांबणार नाही आहे, आता मी थांबणार नाही, ती या शब्दातच मला जातानाच सांगून गेली, आता मी काय थांबत नसते.